जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. आजपर्यंत आपण 62 भाग पाहिले. 62व्या भागामध्ये आपण सद्धम्म म्हणजे काय हे आपण सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आपण धम्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो प्रज्ञेची वाढ करतो हे आपण पाहत होतो. यामध्ये धम्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांसाठी ज्ञानाचे द्वार उघडे करतो. याबद्दल तथागत भगवान बुद्धांनी जे त्या काळातलं फक्त ब्राह्मणांनी शिक्षण घ्यावं हे जे होतं त्याला कसा विरोध केला हे आपण पाहिलं. आता भाग पुढचा 63वा. धम्म हा तेव्हाच सद्धम्म होतो जेव्हा तो अशी शिकवण देतो की केवळ विद्वान होणे पुरेसे नाही. एकदा भगवान बुद्ध कोसंबीच्या सुस्वर विहारात विहार करीत होते. तेथे जमलेल्या लोकांना ते उपदेश करीत होते. त्यावेळी कोसंबीमध्ये एक संन्याशी राहत होता. त्या संन्याशाला अभिमान होता की त्याच्यासारखा शास्त्रांचा जाणकार कोणीच नाही, कारण तो कोण्या इतरास शास्त्रार्थ करण्यात आपल्यासारखा समजत नसे. म्हणून तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या ठिकाणी हातात एक जळती मशाल घेऊन मिरवीत असे. एके दिवशी एका शहराच्या साधारण माणसाने त्या संन्याशाला त्या विचित्र वागण्याचे कारण विचारले. त्यावर तो संन्याशी म्हणाला, जग हे फारच अंधकारमय आहे व लोक एवढे अधिक पथभ्रष्ट आहेत की त्यांना जेवढा मार्ग दाखवता येईल तेवढा मार्ग दाखवण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेऊन हिंडत असतो. भगवान बुद्धांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांनी त्या संन्याशाला विचारले, अरे, या मशालीचा उद्देश काय आहे? ही मशाल घेऊन तू कुठे फिरतोस? त्या संन्याशाने उत्तर दिले, सर्वच लोक अज्ञान आणि अंधकाराने इतके ग्रस्त आहेत की त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मी ही मशाल घेऊन फिरत असतो. तेव्हा तथागतांनी विचारले, धर्मग्रंथामध्ये ज्या 4 प्रकारच्या विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिर्विद्या, राज्यविद्या आणि युद्धविद्या यांचा उल्लेख आहे, त्या सर्वांना तू जाणतोस काय? त्या संन्याशीला अगतिकपणे हे कबूल करावे लागले की त्याला ते ज्ञान नव्हते. तेव्हा त्याने ती मशाल फेकून दिली. भगवान बुद्धांनी त्याला उद्देशून म्हटले, मनुष्य कितीही विद्वान असो किंवा नसो तरी तो जर इतरांना मूर्ख समजून त्यांचा तिरस्कार करीत असेल तर तो स्वतः आंधळ्या माणसांसारखा आहे आणि इतरांना मशाल दाखवीत फिरत आहे. धम्म हा तेव्हाच सद्धम्म होतो जेव्हा तो प्रज्ञेच्या आवश्यकतेची शिकवण देतो. ब्राह्मण तथाकथित विद्येलाच फार मोठी गोष्ट मानित. माणूस शीलवान असो किंवा नसो, परंतु तो विद्वान असला तर ते त्यास पूज्य मानित. त्यांनी म्हटले आहे की राजा तर स्वदेशीच पूज्य मानला जातो, परंतु विद्वान हा सर्वत्र पूजनीय असतो. त्यांना असे सुचवायचे असे की विद्वान हा राजापेक्षाही थोर आहे. भगवान बुद्धांनी विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांच्यामधील भेद होय. असेही म्हणू शकता की ब्राह्मणही प्रज्ञा आणि विद्या यांमध्ये भेद करीत असत. ते कदाचित खरेही असेल, परंतु भगवान बुद्धांच्या प्रज्ञेच्या कल्पनेत आणि ब्राह्मणांच्या प्रज्ञेच्या कल्पनेत फार मोठे अंतर आहे. जमीन आसमानाचे अंतर आहे. अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धांनी हा भेद फार चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे. एकेवेळी तथागत राजगृहाजवळच्या वेळुवनातील कलंदक निवापामध्ये विहार करीत होते. त्यावेळी मगधाचा एक मोठा अमात्य वत्सकार नावाचा ब्राह्मण तथागतांच्या दर्शनार्थ आला. त्यांचे कुशलक्षेम विचारल्यावर तो त्यांच्या एका बाजूस बसला. एकीकडे बसल्यावर वत्सकार ब्राह्मण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, जर कोणा पुरुषाच्या अंगी हे 4 गुण असले तर त्याला आम्ही मोठा विद्वान आणि थोर माणूस मानतो. हे 4 गुण कोणते? तो विद्वान असला पाहिजे. तो जे कोणते वचन ऐकतो त्या वचनाचा अर्थ तात्काळ समजतो. तो सांगू शकतो
की या वचनाचा हा असा अर्थ आहे. 2. त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. फार पूर्वी बोललेल्या किंवा केलेल्या गोष्टीचे त्याला स्मरण असले पाहिजे. 3. तो स्वतःच्या गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात कुशल असला पाहिजे. आणि 4. तो जाणतो की कोणती कर्मे करणे योग्य आहे आणि त्यासाठी काय व्यवस्था करायला हवी. श्रमण गौतमा, जर कोण्या माणसाच्या अंगी हे गुण असले की आम्ही त्याला मोठा विद्वान समजतो, श्रेष्ठ पुरुष समजतो. आता हे श्रमण गौतमा, आपल्याला हे माझे कथन योग्य वाटत असेल तर त्यांचे समर्थन करावे. उलट पक्षी त्याचे खंडन करणे योग्य वाटत असेल तर खंडन करावे. तथागत म्हणाले, ब्राह्मणा, या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही किंवा तुझा विरोधही करीत नाही. मी त्या माणसाला मोठा विद्वान समजतो ज्याच्या अंगी हे 4 गुण आहेत, जे तू सांगितलेल्या 4 गुणांहून सर्वथा भिन्न आहेत. हे ब्राह्मणा, जो मनुष्य बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय झटणारा असतो, त्याच्यामुळे पुष्कळसे लोक सुंदर, हितकर, श्रेष्ठ आर्यपथाचे अनुगामी आहेत. तो ज्या विषयावर मनास केंद्रित करण्याचे इच्छितो त्या विषयावर त्याला आपल्या मनाला केंद्रित करता येते. ज्या विषयाला मनात स्थान द्यायचे नसते त्या विषयांकडे जाण्यापासून तो मनाला अडवू शकतो. तो जे संकल्प मनात उत्पन्न व्हावे अशी इच्छा धरतो ते संकल्प तो मनात उत्पन्न होऊ देतो आणि जे संकल्प मनात उत्पन्न होऊ नयेत असे इच्छितो ते संकल्प तो मनात उत्पन्न होऊ देत नाही. याप्रमाणे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्णाधिकारी असतो. त्याप्रमाणेच त्याला जेव्हा वाटेल तेव्हा विना कष्ट घेता, विना अडचण अनुभवता 4ही लोकोत्तर ध्यानांना प्राप्त करू शकतो, जे या जीवनातही सुखविहाराकरिता आवश्यक आहेत. आणि हे ब्राह्मणा, तो ह्याच जीवनात आसवांचा नाश करतो. तो चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेद्वारे विमुक्तीला प्राप्त करून तो त्याचा आनंद घेतो. म्हणून हे ब्राह्मणा, मी तुझे समर्थनही करीत नाही आणि तुझा विरोधही करीत नाही. परंतु मी सांगितलेले 4 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो. आणि मी सांगितलेले 4ही गुण तू सांगितलेल्या गुणांहून अगदीच भिन्न आहेत. श्रमण गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगल्या रीतीने तुम्ही हे सांगितले आहे. गौतमांच्या अंगी हे 4ही गुण आहेत असे मी मानतो. ते बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतात आणि त्यांना स्वभावतःच सुंदर आणि हितकारक अशा महान मार्गात आणून सोडतात. खरोखर श्रमण गौतमा, ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवितात त्यावर ते आपले चित्त एकाग्र करू शकतात. ते आपल्या विचारांचे स्वामी आहेत. खरोखर श्रमण गौतम हे स्वेच्छेनुसार 4 ध्यान करू शकतात. ते खरोखर आसवांचा नाश करून आपले अंतःकरण विमुक्त करतात. ते ही विमुक्ती आपल्या प्रज्ञेने साधतात आणि त्या स्थितीत ते सदैव राहतात. या ठिकाणी भगवान बुद्धांची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दात व्यक्त केलेला आहे. या ठिकाणी भगवान बुद्ध विद्येपेक्षा प्रज्ञेला अधिक महत्त्वाची का मानतात हे त्यांनी स्पष्ट केले आहे. धम्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो मैत्रीला उत्तेजन देतो व प्रज्ञेबरोबरच शीलाचीही शिकवण देतो. प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शील त्यापेक्षाही अधिक आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा धोकादायक आहे. केवळ प्रज्ञा असणे हे देखील भयकारक आहे. प्रज्ञा ही माणसाच्या हातातील दुधारी तलवारीसारखी आहे. शीलवान माणसाच्या हाती ती असल्यास दुसऱ्याला वाचविण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल, परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होऊ शकतो. म्हणूनच शील हे प्रज्ञेपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. प्रज्ञा हा विचारधर्म आहे, म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती होय. शील हा आचारधर्म आहे,
म्हणजे योग्य वागण्याची पद्धती होय. बुद्धाने शीलाविषयी 5 मूलतत्वे सांगितली आहेत. पहिले जीवहत्ये संबंधी आहे, दुसरे चोरी संबंधी आहे, तिसरे कामभोगाविषयक अनिती संबंधी आहे, चौथे खोटे बोलण्यासंबंधी आहे आणि 5वे मद्यपानासंबंधी आहे. आणि 5ही मूळ आधारांना लक्षात घेऊन प्रत्येका संबंधाने भगवान बुद्धांनी असे सांगितले आहे की हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, कामभोग विषयक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये. बुद्धांनी प्रज्ञेपेक्षा शीलाला अधिक महत्त्व का दिले आहे याचे कारण स्पष्टच आहे. ज्ञानाचा सदुपयोग माणसाच्या शीलानुसारच होणार. शीलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असे ते म्हणतात. हेच त्यांच्या उपदेशाचे सार आहे. दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात की शीलासमान महत्त्वाचे या जगात दुसरे काही नाही. शील हा प्रारंभ आणि शील हा शेवट आहे. सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. सर्व चांगल्या अवस्थातील ती सर्वोत्तम अवस्था आहे. म्हणून आपले शील शुद्ध ठेवावे. जय भीम. नमो बुद्धाय.